में बीते हुए सारे वो लम्हे हैं जब कोई आया तो नजरों पे छाया तो दिल में समाया तो कैसे मैं बताऊं तुम्हें कैसा उसे पाया तो प्यार से चेहरे पे पकड़ी जो जुल्फे तो ऐसा लगता था जैसे कमर के कुछ एक ओज में खुला हुआ फूल खिलाए जैसे। तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब ब्लॉगमध्ये. तर आज आपण तुम्हाला दाखवणार आहे की गावाकडचा दसरा कसा असतोय आणि आपण आता निघालो आहे त्यासाठी लागणारी जी फुलं आहेत किंवा पानं नैवेद्यासाठी ती आणायला. तर बघा शकता अशी एका जागेवर मिळत नाही, ती गावावर फिरायला लागते असं इकडे तिकडे. तर ते बघण्यासाठी तुम्ही कंटिन्यू ब्लॉग करा. तर इथं आम्ही अशी पानं तोडून घेतली आणि मग निघालो फुलं वगैरे घेण्यासाठी आणि सोनं आणण्यासाठी. तर जाताना पाऊस पण आला, त्यामुळे आम्ही काय तयारीत झालेलो, कारण की माहीत आहे गावाकडे आहे म्हटल्यावर पाऊस कधी कुठे येईल काही सांगता येत नाही. त्याच्यामुळे तयारीत आलतो आम्ही छत्रीवर घेऊन सगळं. आणि बघू शकता तुम्ही वातावरण गावाकडचं. आणि आम्ही आलो, छत्रीवर घेतली भावाने, आलो आम्ही. आणि मध्येच ऊन यायला तर मध्येच पाऊस पडला. काय कळतच नव्हतं वातावरणाचं काय चालू आहे नेमकं ते. मग आम्ही ती फुलं आणि पानं घेऊन आलो घरी. ही फुलं घरात ठेवलीत. मग पावसातून जरा भिजलेलो थोडंफार. मग परत पाऊस उघडण्याची वाट बघितली आणि मग काय पाऊस उघडल्यावर परत आम्ही बाहेर पडलो. आणि आमच्या गावातलं मंदिर स्टार्टिंगलाच लागते गावात एंट्री होताना. मित्रांनो, आता आपण आले सोनं घ्यायला. आणि हे बघा सोनं, सोन्या म्हणते येऊ मर आलंच मी सांगतोय. खरं सोनं नाहीये, तुम्हाला माहिती आहे कुठलं आहे काय आहे. तर बघू शकता तुम्ही हे बघा. आणि हे ज्वेलर्स आहे, ज्वेलर्स. तर द्यायला मामा असतो इथं बघा द्यायला. अरे कौन भौंक रहा है ये बदतमीज, निकलो बाहर निकल. बस बस बस. तर पब्लिक आपल्याला जे पाहिजे ते आता मिळाले आणि आता आपण निघालो परत घरला. तर बाकीचं तुम्ही कंटिन्यू करा, पुढचं बघून घ्या मग. आणि भावांनो, मी तर लहानपणापासून हेच सोनं बघतोय आणि बाकीचं कुठलं असतं काय माहित नाही मला सोनं. तुमच्याकडे कुठलं आणि काही खरं असलं तर पाठवा आम्हाला आणि आम्ही तुम्हाला हे पाठवतो काही विषय. तर पब्लिक आता आपण आलोय घरात आणि हे सगळं आणले बघा इथे. तर आता हे देवाला वगैरे ठेवणार आणि मग पुढे बघा. तर हे सगळं असं खाली ठेवलं, व्यवस्थित लावून घेतलं. तर तुम्ही बघू शकता आमच्या हत्यार कशा आहेत, क्लिअर दिसत नाही व्यवस्थित, माहीत आहे मला. तर ते झाल्यावर बाहेर आलो, तोपर्यंत चालू होतं असं खोळ्यावाने गेम वगैरे खेळायचे. तर आपल्याकडे दसऱ्याच्या आदल्या दिवशी असं गावातनं प्रत्येकाच्या घरात दुर्ग वगैरे घेतात, त्याचा कार्यक्रम असतोय. तर सगळे एकत्र येऊन ते असं दुर्ग वगैरे प्रत्येकाच्या घरात जाऊन घेतात, आरती वगैरे म्हणतात. तर ते आता चालू होतं आणि पाऊस पण होता, त्याच्यामुळं जास्त काही शूट दाखवता आलं नाही. पण जेवढं आले तेवढं बघा. पावसात छत्रीमुळे भांडणं आमची ठिकाणची पण अशी तिघे चौघ एका छत्रीमध्ये. तर मग गेलो असं. तर ते झाल्यावर आम्ही निघालो. उद्या कार्यक्रम होता त्याच्यामुळे कपडे काय घेतले नव्हते कोणी, तिघांनी पण आम्ही. मग आम्ही गेलो कपडे घेण्यासाठी. अरे कुठे आहेत लावल्या पुढे. तर आणि आपला वाघ काय गाडी कधी हळू चालवतच नाही. आणि तेवढ्यात आद्या म्हणालता की एकदा बसलेले भास नाही काय, म्हणजे आपल्या मागच्या फोन पडला तेव्हा पण आद्याच होता सोबत आपल्या. फोटो काढू थांबची गाडी तर फायनली आपण त्या शॉपवर आलो, शर्ट वगैरे घेतलं. ही पण म्हणाल की ठिकाणी पण सेमच घ्यायचं शर्ट. मग काय पोलोचं काढला ब्रँड आणि घेतलं, घालून बघितलं, चेसवर केलं. तर मला हा शर्ट आवडलेला म्हणून मी पहिला हा घातलाच डायरेक्ट. तर ह्याला वाटलं की ह्याला शर्ट चांगला दिसत नाही आणि आम्ही दोघं चेष्टा करलोय. तर भावानं तुम्हीच सांगा कमेंट करून की ह्याला शर्ट कसा वाटतंय ते. हे म्हणाले तुम्ही चेष्टाच करलाय समज. काय का दिल्ली है भैया, दिल तो है ही नहीं किसी के पास.
आणि चेंजिंग रूम मध्ये दोघं एकदम गेले एकमेकाचं शर्ट चेंज केलं बघायला तेवढा तो आद्या आरशासमोरच बॉडी दाखवालता काय मी बंद केला कॅमेरा लगेच आणि मग झालं आमचं गेलो काउंटरला बिल वगैरे केलं तर बाहेर पाऊस होता म्हणून जरा थांबलो परत घेतल्या बॅगा वगैरे आणि मग गेलो घरला जायचं होतं आता पाऊस वगैरे आणि अंधार पण पडलेला खूप वेळ झालेला तर अर्ध्या तासात आल्यावर पण इथं पाऊस होता म्हणून इथं मध्येच थांबलो आणि आपलं रोडला आपलं हायवे माहिती आहे तुम्हाला आणि मग काय घरात आल्यावर तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे 9 दिवस प्रत्येकाच्या घरात नवरात्रीतनं गजेचा कार्यक्रम असतोय गज नृत्य तर आज पण लास्ट दिवस होता त्याच्यामुळं शुभम त्यांच्या घरात होता आणि त्यांच्या घरात गेलेलो मग मी असं थोडं शूट केलं त्यांचं चालू होतं त्यांच्या घरात तेवढ्या त्यांची इकडं पोरांची चेष्टामस्ती चालू होती स्नॅपवर याचा फोटो काढ त्याचा फोटो काढ करेल मग काय वाघ समोर आला आणि याचा नाद केला की मग समोरचा वादच होते पाक आणि त्याला म्हटलं उठ बाबा साईडला जरा व्हिडिओ करू दे तर मग यांचं चालू होतं आणि मित्रांनो ह्याचा आपण सिनेमॅटिक शूट वगैरे म्हणजे व्हिडिओ केलेला आहे ते याला इंस्टाग्राम पेजला सोडलेला आहे ते बघू शकताय तुम्ही जाऊन आपल्या पेजवर आयडीवर आणि याचा एक वेगळा पूर्ण व्हिडिओ आहे 5-10 मिनिटाचा तो आपण यूट्यूबला पण सोडणार आहे ते पण बघा तुम्ही तेवढं ते आपल्या भावांच्याने चालू केलं होतं गजा घालायला आणि दमलेत खूप तर यांच्याने पण छान खेळले ते पण तुम्ही बघू शकता आपल्या ह्याच्यावर इंस्टाग्रामवर किंवा आपण त्याचा पण व्हिडिओ सोडणार आहे इथं पण घ्या बघून तुम्ही लय डेंजर खेळले ती पण तर वाघ दमलेत खूप डान्स करून सुरुवातच केलेली त्यांच्याने पण क्या समजून आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कसा डान्स केला त्यांनी पण आणि बाकीची करतात बरोबर काय विषय नाही पण स्टार्टिंगला तेवढंच होणारच काय विषय नाही आपलंच आहे आणि मग हे सगळं झाल्यावर आपली शेवटला आरती होती ते आपण शॉर्टमध्ये दाखवतोय ती पण एकदा बघून घ्या तर गुड मॉर्निंग गाईज आपण आता आपला हा दुसरा दिवस ब्लॉगमधला सबस्क्राईब पण केली बोल बोल काहीतरी बोल असू दे सर्वांनी सबस्क्राईब करा इकडे अबे चाय मांगा था पानी नहीं मांगा था बे तर भावांनो आपल्या भावाला काय मानलं ते तुम्ही समजलं असणार आहे त्याचं तेवढं ऐका आणि तुमच्या भावाला एक सबस्क्राईब करून टाका भावांनो आणि मग ते झाल्यानंतर ना आम्ही दसऱ्यातनं दरवर्षी आपल्या पूर्वजांचं विसाव्याला वगैरे जातोय त्यांचा आशीर्वाद घ्यायला दसऱ्यातनं दरवर्षी तर तिकडे गेलेलो आम्ही ते घेतलं आशीर्वाद वगैरे घेतलं आणि मग आम्ही परत आलो घरी आणि मग भावांनो आता आपण थोड्या वेळ जाणार आहे आपण जो कार्यक्रम आहे आपला सण असतोय तिथं मांडावर तर आता आपण घरात आलोय पहिले काय आणि तेवढे ते काय म्हणते बघा मांडाव जायचं असते त्याला काय म्हणते बघा हे तांडाव जायचं तर ती तिला म्हणता येईना जे शब्द म्हणायचा ती तिला म्हणता येईना सांडाव का मांडाव मांडव मांडाव काय पाहिजे फोन हा फोटो काढा पी दे पहिले हा देऊ तर भावांनो आता आम्ही निघालेलो फायनली जो कार्यक्रम होता तिकडं आणि तर जाताना याचा आवरण होता त्याच्यामध्ये थांबलेलो आणि मग गेलो तर तुम्ही म्हणणार आहे तांब्या कशाला कुठे घेऊन निघालाय तर तांब्या म्हणून आहे तो दुर्गा आहे त्याच्यामध्ये ताक वगैरे असते देवाकडे ते रात्री भरून ठेवतात आणि सकाळी परत घेऊन जातात देवाकडे तर इकडं खाली नाही त्या घरात बघा वाड्यात वाड्यात गेले तिथे फताड्या वाजवाल ते तेवढ्यात मी इथं आलो कार्यक्रम चालू झाला काही मित्र आपली बाई लोक आणि आपण याचा पण आपण व्हिडिओ शोधला याला इंस्टाग्रामला ते तुम्ही बघू शकताय आणि झाल्यावर सगळं मग थोडं पावसाचं वातावरण झालेलं मग लवकर आवडलं यावेळी
फास्ट माझा काढ दरवर्षी असा कार्यक्रम असतो भावानो ह्या जागेवर इथेच. तर ढग पण दिसत आले बघा तुम्ही एकदम खतरनाक पावसाचं वातावरण झालेलं त्याच्यामुळे जरा फास्ट आवडले यावेळी. आरती वगैरे चालू झाली आणि मग फायनली ते आवाज झालं घेतलं त्याचं कशा दाखवताना नाही पाऊस आला मध्येच. आणि मग आम्ही निघालो जरा वगैरे करायला. मी मागणी काही आलं ते पुढे एक गाडी होती आणि आम्ही होतो तिघंजण. तर मग तिथं गेलो तिथं आल्यावर पण पाऊस आला. मग परत थांबलो फोटो काढायला एकदासं गेलो तिथं आम्ही शूट वगैरे केलं फटाफट आणि परत आम्ही तिथनं गेलो. तर भावांनो आता आपला कार्यक्रम झालेला आहे आणि आपण आता आलोय घरात. तर आता इथं बघू शकता तुम्ही देव वगैरे आता परत बसलेले ते उठवणार आणि व्यवस्थित ठेवणार हाय असे. आणि मग काय जरा पाऊस उघडलेला मग पोरं म्हणलीत क्रिकेट खेळूया. मग लगेच आलीत गोळा झालीत क्रिकेट खेळायला. क्रिकेट म्हणल्यावर काय सगळी 2 मिनटात येतात आणि मग चालू केली क्रिकेट खेळायला. बघू शकताय तुम्ही एवढं चिखल वगैरे आहे. स्पीच पण सरळ नाही पिच तरी पण आम्ही चालू केलं आहे. आणि आता इथंपर्यंत इकडं मस्ती चालू आहे बघा. बॉल गेल्यावर मस्ती चालू होते लगेच इकडे यांची. तर अशा पद्धतीनं झाला आपला दसराचा. यावेळी जरा पाऊस पडला त्याच्यामुळं गडबड केली आणि फास्ट पण झालं सगळं. तर परतच्याही तुम्हाला 100% कंप्लीट आणि व्यवस्थित दाखवणार सगळं. चला तर या लाईटा पण जायला लागल्यात तुम्ही बघू शकताय एकदम. आता लक्ष वाढले वारा पाऊस वादळ पण खूप आहे. तर मला माहीत आहे हे बघू शकता तुम्ही लाईट कशी होत्या. आणि मला खात्री आहे की तुम्हाला ब्लॉग 100% आवडला असणार आहे. तर भावांनो सपोर्ट करा तुमच्या भावाला आणि सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आपला विषय. तर भावांनो या सीझनला आम्ही खूप मजा केली आहे आणि असंच नवनवीन हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आताच फॉलो करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की व्हिडिओ कसा झाला आहे.